जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. नमस्कार प्रेमळ भक्तांनो, तुम्हालाही देवाच्या अस्तित्वाची जाणीव झाली आहे का? तुम्हालाही भगवंतावर प्रचंड विश्वास आहे का? तुमच्याही मनातील एखादा अनुभव असा आहे का जो तुम्हाला देवाबद्दल काहीतरी नवीन सांगू इच्छितो? तुमच्या मनातही असा काही अनुभव आहे का जो तुम्हाला देवाची प्रचिती करून देतो? तुम्हाला असं वाटतं का की होय, देव आहेत आणि ते माझं रक्षण करत आहेत? जर या सर्व प्रश्नांची उत्तरे होय असतील तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावाच लागेल. कारण देवाची महती सांगणारा, आपल्या मनाला उत्साहित करणारा हा महत्त्वाचा संदेश तुमच्यापर्यंत घेऊन आलो आहे. आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून आजचा हा महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता बाळा, तुला कुठलीही चिंता करायची गरज नाही. तुला कुठलंही मनात दडपण ठेवायची गरज नाही. कारण भगवंत तुझ्या मदतीसाठी आले आहेत. तुझ्या मनातील प्रत्येक स्वप्न पूर्ण करण्यासाठी आले आहेत. तू तुझं मन मात्र निर्मळ ठेव. देवावर कधीही अविश्वास दाखवू नकोस. तुला वाटतंय ना की तू खरा आहेस, तुला वाटतंय ना की तू कोणाचंच वाईट केलं नाहीस, तर घाबरतोस कशाला? जो आत्तापर्यंत इथपर्यंत आपली साथ देत आला आहे तो देव आपल्याला इथून पुढेही साथ देणारच आहे. जोपर्यंत आपल्याला एखाद्या चांगल्या गोष्टीची प्रचिती येत नाही तोपर्यंत आपला पूर्णपणे विश्वास बसत नाही. भगवंताने आज तुझ्यासाठी हा मोठा संदेश पाठवला आहे. आज तुझ्या जीवनात मोठा चमत्कार घडणार आहे. मनामध्ये विश्वास ठेव, प्रेम ठेव, देवाबद्दल श्रद्धा नक्की ठेव. फसवणाऱ्यांपासून सावध राहा, विश्वासघात करणाऱ्यांपासून सावध राहा. कारण आजच्या जगाची रीत आहे, जिथे कुठे आपण आपला मनापासून विश्वास ठेवला तिथे त्या मनुष्याने आपल्या जीवनात विश्वासघात केला. म्हणून जीवनात जोडीदार शोधताना किंवा चांगला मित्र असेल, कुटुंबातील चांगले सदस्य असेल, सर्वांना जेव्हा एकत्र घेशील तेव्हा योग्य त्या व्यक्तीवरच तुझा पूर्ण विश्वास ठेव. आजच्या जीवनामध्ये आपण कोणाला 10 रुपये दिले तरी ते परत मागण्यासाठी आपल्याला मान खाली घालून ते 10 रुपये मागे मागावे लागतात. आजची दुनियाची रीतच ही आहे. जिथे कुठेही आपण कुठेही चांगुलपणा दाखवायला जातो तिथे आपल्याला खालीच बघावं लागतं. म्हणजे जिथे कुठे आपण कोणाचं चांगलं करायला जातो तिथे आपल्याला निराशा प्राप्त होते. असं बहुतेक ठिकाणी होत असतं. कारण एकदा माणसाची गरज सरली की माणूस आपल्याला विसरून जात असतो. म्हणून एकमेव असं स्थान आहे जिथे आपल्याला आपलं मन मोकळं करता येईल, ते म्हणजे भगवंताकडे आपल्याला मन मोकळं करता येईल. आपल्या मनात जे काही असेल ते भगवंताकडे जरूर सांगा. तुमचं जे काही दुःख आहे ते जगाला ओरडून सांगू नका, कारण लोक तुमच्यावर हसतील. म्हणून आपलं दुःख योग्य त्या व्यक्तीजवळच सांगा. जर तुमच्या जीवनात असं कोणीच नसेल जे तुमच्या खूप जवळ आहे तर भगवंत आहेत. कारण तू एकटा नाहीस बाळा, तू एकटा नाहीस. भगवंत तुझ्यासोबत आहेत. जोपर्यंत भगवंताची आपल्याला साथ असते तोपर्यंत जीवनात कितीही मोठं संकट आलं तरी आपल्याला घाबरायची गरज पडत नाही. कारण अशक्य ही शक्य करतील स्वामी. जीवनाच्या मोठ्या वळणावर जेव्हा तुम्हाला एखाद्या मार्गदर्शकाची गरज पडेल तेव्हा निशंकपणे भगवंताला आवाज द्या. भगवंत तुम्हाला योग्य तो मार्ग दाखवतील. महाभारतामध्ये अर्जुनाला जसं श्रीकृष्णांनी योग्य मार्ग दाखवला आणि युद्धात जिंकण्यास मदत केली. श्रीकृष्णांनी स्वतः कधीच हस्तक्षेप केला नाही. त्यांनी फक्त वेळोवेळी मार्गदर्शन केलं, योग्य तो मार्ग दाखवला आणि सर्व काही सकारात्मक झालं. त्याचप्रकारे आपल्या जीवनात कुणी ना कुणी तुला मार्ग दाखवण्यासाठी येईल. आजच्या व्हिडिओमधून देखील तुला काही ना काही योग्य मार्गदर्शन मिळतच आहे. अशाच प्रकारे तुला योग्य प्रकारे कुठे ना कुठे मार्गदर्शन नक्की लाभेल. जेव्हा तुला कुठलीच वाट दिसणार नाही तेव्हा देव तुला नवीन वाट दाखवतील. ज्यावेळेस रस्ता चुकशील त्यावेळेस तुला देव योग्य मार्ग दाखवतील. फक्त निराश व्हायचं नाही, हार मानायची नाही, मागे फिरायचं नाही, देवाचं नाव घेत राहायचं. एवढंच जीवनात करायचं. बाकी तुला जीवनात कुठल्याही प्रकारे
काही करण्याचीच गरज नाही. आपले प्रयत्न सुरू ठेवायचे. आपल्याला माहिती आहे भगवंताची साथ आपल्याला आहे आणि योग्य वेळ आल्यानंतर आपल्याला त्या प्रयत्नाला यश मिळणार आहे. म्हणून जे जीवनात चांगलं आहे ते करत राहायचं. चांगल्या गोष्टी कधीच सोडायच्या नाही. असं कधीच म्हणायचं नाही की मी एवढं चांगलं करतोय परंतु या लोकांना माझे चांगले गुण दिसत नाही. कोणाला दिसो अगर ना दिसो, देवाला तर दिसत आहे. एखादा तुमच्यासोबत वाईट वागला ना, तुम्ही लगेच त्याच्यासोबत वाईट वागू नका. कारण ती आपली रीत नाही, ती आपली परंपरा नाही. आपण स्वामी भक्त आहोत, आपल्याला ते कधीच जमणार नाही. कोणी कितीही आपल्याला नावं ठेवली तरी आपण कोणाला अजिबात नावं ठेवायची नाही. आपण उलट सर्वांना चांगलं सांगायचं. हे करू नको, ते करू नको. आपण इतरांना चांगल्या मार्गावर आणण्याचा प्रयत्न नक्की करायचा. परंतु जिथे तुम्हाला तुमच्या शब्दांचा अवमान केला जातो, जिथे वेळोवेळी तुम्हाला मान खाली घालावी लागते, अशा ठिकाणी गप्प राहिलेलंच चांगलं असतं. कारण तिथे तुम्ही बोलूच नका. कारण तिथे तुम्ही बोललात तर तुमचा पावलोपावली तिथे अपमान होतो. अशा ठिकाणी शांत राहा. परंतु ज्या ठिकाणी तुम्हाला खरंच योग्य ते बोलण्याची गरज आहे तिथे मात्र नक्की बोला. कारण कोणालाही चांगला रस्ता दाखवला तरी काही आपलं वाईट होत नाही. आपलं कामच आहे की सर्व काही चांगलं होवं, सर्वांचं चांगलं झालं पाहिजे, सर्वांना चांगले आशीर्वाद मिळाले पाहिजे. हीच आपली सर्वांची जी काही प्रार्थना आहे ती देवापर्यंत आपल्याला पोचवायची आहे. जीवनात कधीकधी आपल्याला आपले पाय खोलवर रोवले जातात. तिथून बाहेर निघण्यासाठी आपल्याला अटोकाट प्रयत्न करावे लागतात. अशा ठिकाणी भगवंत तुम्हाला जरूर मदत करतील. कधीकधी असे दिवस येतात जिथे आपल्याला समजून घेणारं कोणी नसतं, योग्य ते सांगणारं कोणी नसतं. आपण खूप प्रयत्न करतो परंतु कितीही प्रयत्न करून आपल्याला त्या ठिकाणी मार्गच दिसत नसतो. अशा ठिकाणी देखील हार मानायची नाही. कारण भगवंत आज ना उद्या मार्ग नक्की दाखवतील. तुम्ही एखाद्या दुःखाशी झुंजत आहात, तुमच्यावर वाईट वेळ आहे, तुम्ही पाहिलेलं स्वप्न आत्तापर्यंत पूर्ण झालं नाही तरी घाबरायची गरजच नाही. कारण जीवन खूप सुंदर आहे. या जीवनात कधी कोणता चमत्कार होईल हे सांगता येत नाही. फक्त काही लोक तुम्हाला आमिष दाखवतील, त्या आमिषाला बळी पडू नका. दुःख आहे मग लगेच कुठेतरी पैसे देऊन पूजा वगैरे करून घेऊ नका. कारण भगवंत कधीच म्हणत नाही की पैसे देऊन माझी पूजा करा. तुम्ही तुमच्या मनात भक्ती करा, तुमच्या घरात भक्ती करा, तुमच्याच्याने होईल तशी सेवा पूजा अर्चना करा. परंतु कोणाच्याही आमिषाला बळून आपल्या धर्मामध्ये जे योग्य नाही ते करू नका. जे योग्य आहे तेच करा. त्याबद्दलही मी अनेक व्हिडिओ बनवले आहे, तेही बघा आणि यापुढेही मी बनवत राहणार आहे. कारण तुम्हाला जसं योग्य मार्गदर्शन करणं गरजेचं आहे तसे तुम्हाला तुमचं रक्षण करणं ही माझं कर्तव्य आहे. म्हणून तेही मी तुम्हाला करत आहे. आजचा सुंदर व्हिडिओ हा तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठीचा होता. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असे सुंदर व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.